नगरपालिकेच्या जाचक वसुली धोरणाविरोधात भंडारा येथील बीटीबी भाजी बाजारात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। प्रत्येक बोऱ्यामागे 5 रुपये वसूल करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून आक्रमक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला आणि नगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भंडारा नगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या माध्यमातून मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून एका बोऱ्यामागे 5 रुपये वसुली सुरू केली आहे। आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी या अघोषित कराराला तीव्र विरोध केलाय। सकाळी शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला घेऊन मार्केटमध्ये आले असता वसुलीवरून वाद पेटला। संतप्त शेतकऱ्यांनी बीटीबी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकलं आणि व्यवहार बंद पाडले। आपला संताप व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी गोण्यांमधील भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून दिलाय। मी मंगेश राऊत बीटीबी मार्केटला व्यापारी आहे। शेतकऱ्याचे प्रॉब्लेम म्हणजे अशी आहे इथं की या नगर परिषदनं पडद्याआड कोणत्या तरी कंत्राटदाराला ठेका दिलं, त्याच्यामुळे काय त्यांनी गब्बर टॅक्स लावून ठेवला इथं कास्तकारांवर। 1 टनचे 250 रुपये अशा पद्धतीने आज मट्टी मोल भाव आहे मालाला आणि संक्रांत सारखा दिवस आहे, तरी पण कास्तकारांची त्यांना काही काळजी नाही आहे नगर परिषदनं। आणि हे लोकांना त्यांना मार्केटच्या आतमध्ये माल नाही नेऊ दिलं, त्यामुळे यांचा माल पूर्ण रस्त्यावर लोळलेला आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण माल इथं कास्तकारांनी आपला ठेवला आहे। काही फुकटमध्ये त्यांचा माल विकत नाही, कमी 10 ते 15 लाख रुपयाचं त्यांचे आजचं नुकसान होणार आहे। मी अतुल मानकर, माझे इथे शॉप आहे 27 नंबर दुकान। मार्केट आजपर्यंत शांततेने सुरू होतं। नगर परिषदेने दिलेले ठेकेदार नगाप्रमाणे पैसे मागत आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रति नग 5 रुपये, एका गाडीचे टनची जर 1 टन माल आला तर 1000 रुपये, 1500 रुपये असे एका प्रति गाडी ह्याप्रमाणे ते वसुली मागत आहेत। आम्ही शेतकऱ्यांकडून बाजार चिठ्ठीचे पैसे घेत नाही। आमचं म्हणणं आहे की आम्ही बाजार चिठ्ठी घेत नाही, त्यामुळे आम्ही बाजार चिठ्ठी देणार नाही। त्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे जेवढा माल येतो ते प्रति नग 5 रुपये तुम्ही स्वखिशातून द्या, स्वतःच्या खिशातून द्या। आम्ही इथे शेतकऱ्यांचे माल विकून देतो, त्यांना योग्य मोलभाव मिळवून देतो। त्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये याकरिता आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। आम्ही जर ते 1000, 2-2 हजार रुपये यांच्याकडून काटून देऊ किंवा मग आपल्या खिशातून देऊ तर हे 5, 6, 8, 10 माणसं आहेत, यांचे रोजे कुठून निघतील। आम्ही फक्त यांच्याकडून शेतकऱ्यांकडून कुठलेही एक्स्ट्रा पैसे घेत नाही, तर यांची मजुरी घेतो फक्त दुकानातल्या मुलांची। माझं नाव कैलास मेहर आहे। मी चिखली या गावचा रहिवासी आहे। मी इथे बरेच दिवसापासून बीटीबी मार्केटच्या आधीपासून तिकडे पण येत होतो आणि इथे पण येत आहो, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आमच्या शेतकऱ्याकडून शेती मालावर चिठ्ठी घेण्यात आली नव्हती। पण आज या ठिकाणी कोणी हा निर्णय घेतला आम्हाला कास्तकारांना काही माहित नाही, पण या ठिकाणी आमच्याकडून चिठ्ठी वसूल करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला आमच्या मालाला या रोडवरती विकण्याची आज बाजू आलेली आहे आणि यामुळे आम्ही या नगर परिषदच्या आणि या सरकारचा निषेध करत आहोत। हा आम्ही बीटीबी मार्केट जो बनवलेला होता सौ खर्चानी या शेतकऱ्याच्या सर्व पैशामधून हा बीटीबी शेतकऱ्याच्या विकासासाठी मार्केट बनवलेला होता आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी मार्केट बनवला होता। या नगर परिषदने 2015 ते 21 पर्यंत असे कोणतेही टॅक्स त्या शेतकऱ्यावर लावले नाही आणि आता हे नवीन नियम लावले। एका ठेकेदाराला कंट्रॅक्टर देऊन त्याला जबरन त्याच्या घुसखोरी करून त्याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रति 20 किलोचा बोरा 5 रुपये लावलेला आहे। त्या विरोधामध्ये हे संपूर्ण लोक रस्ता जाम केलेला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या कम से कम एका दिवसामध्ये कम से कम या मार्केटमध्ये 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा आज संक्रांतीचा दिवस आहे, मोठा मार्केट असतो, पण आज तुम्ही बघा इथं आलेलं आहे तुम्ही, आम्ही रस्त्यावर उभे आहोत आणि आम्ही थोड्या वेळामध्ये हे शेतकरी बीटीबीला ताला मारणार होते। आम्ही मला थांबून जा, पहिले मीडियाला येऊ द्या, त्यांना माहिती झाली पाहिजे। या उद्देशाने सर आम्ही हा मार्केटच्या बाहेर आम्ही उभे आहोत। कोणताही शेतकरी त्यांना टॅक्स द्यायचा अधिकार नाही, म्हणजे बाजार चिठ्ठी प्रति 20 किलोचा बोरा 5 रुपये हेच सांगतो। अजय पांडे आहे, मी तामसवाडी तुमसरवरून आलेलो आहो। मी नेहमी इथं भंडारा मंडीमध्ये येत असतो। इव्हन आपल्या एरियातल्या पूर्ण मंड्या म्हणजे बालाघाट, गोंदिया, भंडारा, बालाघाट, गोंदिया, तिरोडा, नागपूर, वाराशिवनी ह्या मंड्या कोणत्याही प्रकारची बाजार चिठ्ठी कास्तकाराकडून घेत नाही आणि इव्हन कच्च्या मालाला कोणताच टॅक्स किंवा कोणतीच चिठ्ठी ही सरकारकडून मान्य नाही। पण भंडारा मंडी आता टॅक्स घेत आहे आणि त्यामुळे आज 14 जानेवारी
हा बाजाराचा चांगला बाजाराचा दिवस असल्या कारणानं त्यांनी पूर्ण बाजाराला ते टॅक्स वसुलीचा निर्णय घेतलेला आहे आणि इथं रस्त्यावर मार्केट भरवलेलं आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आणि आता आजच्या कंडिशन मध्ये माझ्या माहितीनुसार माझ्या आणलेल्या मालातून 50,000चं नुकसान आहे. ह्या 50,000चं नुकसान कोण देतं हे सांगा मला. बस एवढं बोलून येवला शहरातील शनी पटांगण परिसरात SBI बँकेशेजारी असलेल्या DP जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धावपळ करत ही आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि DP जवळ कचऱ्याचा ढिगारा साचलेला असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पहाटे महामृत्युंजय मंदिर अमरधाम येथे जात असताना SBI बँकेजवळची जी DP आहे तिथं कुणीतरी अनाथ लोकांनी तिथं कचरा आणून पेटून दिला आणि त्या इतका मोठा प्रचंड त्याचा जाळा झालेला होता की ती वरची DP जर ऑइल आहे तिच्यामध्ये ती जर फुटलं तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. आणि शेजारीची बँक आहे तर याचा नगरपालिकेने कचरा कुंडी म्हणा काही म्हणा या असं बाजूला त्याच्या तिथं नसावा, तिथं बाजूला कुठंतरी करावा कारण DPला संरक्षण भेटावं आणि बँकेला कोणाला पब्लिकचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या पार्श्वभूमीवर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदुत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून भाजपचे नेते मटण खाण्याचे सल्ले देत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्ववादी पक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही असं मत नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केलं. आजच्या घडीला आम्ही जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी जागा उभं केलेल्या आहेत आम्ही सहजासहजी आम्ही जिथं आमच्या जागा निवडून येण्यासारख्या आहेत तिथंच आम्ही निवडणुकीला उभं टाकलेलं आहोत. त्यामुळं जे काही जागा उभं केलेल्या आहेत ते जागा सर्वच्या सर्व निवडून येण्याची खात्री आम्हाला आहे. खासदार साहेब अशोक चव्हाणांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे की हा कुणाचंही बटन भाजपचं डाबा बटन हेच भाजपचं हिंदुत्व आहे. काय वाटतं? नाही, हे तर आपल्या सगळ्या पत्रकाराला सुद्धा माहिती आहे की ते जुम्मा किती दिवस झालं त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी करून, त्यामुळं त्यांनी हे गोष्टी करूच नाही असं माझं मत आहे. अशोक चव्हाणांच्या हातामध्ये गेली 25 वर्षापासून सत्ता आहे. नांदेडचा खराच विकास झाला असं वाटते का? मी आत्ताच तुम्हाला सगळ्याला बोलताना सांगितलं की अनेक निधी त्यांनी इथं सत्तेमध्ये असताना आणल्या, पण त्या निधीचा उपयोग हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आप्तइष्टांना याच पद्धतीचा त्यांचा विकास आज पसरोक्या नांदेडमध्ये झालेला आहे. त्यांच्या पदाचा किंवा त्यांनी आणलेल्या निधीचा कुठंही सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झालेला नाही आहे. खरं जर सांगायचं तर नांदेड हे तीर्थक्षेत्र आहे. इथे गुरु गोविंद सिंगजीची जन्मभूमी आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक येतात इथं. आणि जर पाहायला गेलं तर आपला गोदाकाठ जर तुम्ही पाहिला तर इतका घाण आहे, ते अजून आपण काही करू शकलो नाही. शुद्ध पियाचं पाणी आपण देऊ शकलो नाही. वाहतुकीची कोंडी आपण दूर करू शकलो नाही. इथलं घाण पाणी त्या याच्यामध्ये सोडायचं आपण अजून बंद करू शकलो नाही. त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित लावू शकलो नाही. ह्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे? नांदेडमध्ये इतर पक्षांचे स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत, अनेक ठिकाणी त्यांचे प्रचार रॅल्या सुरू होतात. शिवसेनेमध्ये सगळे बघा, जिथले प्रश्न तिथले प्रश्न त्या लोकांना माहिती असतात, जे आम्हाला माहिती आहेत. आम्ही सुद्धा या पक्षाचे खासदार आहे, साहेब उपनेते आहेत, सुषमाताईसुद्धा नेते आहेत आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख आहेत. आम्ही आमच्या परीने करायला लागलो. रॅल्या तर चालूच आहेत, रॅल्या चालू आहेत. आम्ही आमचं रोज फिरतोय करतोय. पण आज कसं आहे की आज जर पाहायला गेलो आपण तर आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते ग्राउंडवर राहणारे उमेदवार आहेत. रोजच्या रोज लोकांच्या कामी पडणारी माणसं आहेत. त्यामुळं आम्हाला असा शोबाजी करून अधिकचा पैसा खर्च करण्यासारखी परिस्थिती आमच्या माणसाची नसेल. पण प्रत्येकाच्या घरात रोजच्या रोज कामाला येणारी माणसं
हे आमचे उमेदवार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गोदावरी प्रदूषणाबद्दल त्यांनी सांगितले की कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन तातडीनं हे सगळं मार्गी लावतो, बजेट जाहीर केलं. त्यांचं नाव उद्धव ठाकरे होतं आणि ते 1 रुपया सुद्धा इथं आला नाही नांदेडला. आणि तुम्ही त्याच गोदावरीच्या अशुद्धतेबद्दल बोलताय. हो. तुमच्याच पक्षाचे नेते ज्यांनी आश्वासन दिलं होतं नांदेड. ऐकून घ्या ना, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जरी दिलेलं असेल, मला ते कल्पना नाही, हे काय म्हणजे मी कुठं माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यामध्ये नाही आहे ते असं म्हणजे कधी झालेलं आहे. नाही, ते बोलले असतील त्याच्याबद्दल दुमत नाही, पण माझ्या असं वाचनात नाही आहे. पण मला एक सांगा ना तुम्ही, नांदेडची धुरा, नांदेडची नगरपालिका, नांदेडची सत्ता आजपर्यंत कुणाकडे होती? मुख्यमंत्र्यांनी जरी आमच्या मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब जरी बोलले असतील, हो काँग्रेसकडे होती म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणकडे होती हे बोला. आणि अशोक चव्हाण हे तत्कालीन तेव्हा काँग्रेसमध्ये होते, आज जे BJPमध्ये जाऊन हिंदुत्वाच्या गोष्टी करतात त्यांच्याकडे होती. आणि आज नव्हे तर त्यांच्या वडिलापासून ही सत्ता त्यांच्याजवळ नांदेडमध्ये सातत्यानं आहे. मग हे प्रश्न त्यांनी लावून धरायला पाहिजे का दुसऱ्यानं कोणतरी येऊन सांगायला पाहिजे? हे बा, मुख्यमंत्री आज जरी फडणवीस साहेब जरी म्हणत असतील, ते मुख्यमंत्री आहेत आज, त्यांनी जरी ते येऊन एखादं आश्वासन दिलं तर ठीक आहे ना, पण पाठपुरावा करायचं काम कुणाचं आहे? त्याचं काम तेच असेल. आता यांना जर दुसऱ्याचं काही जर नाव होऊ द्यायचं नसेल, खोटं ठरवायचं असेल, नगरपालिकेची NOC असेल, नगरपालिकेचे कामं असतील, ह्या लोकांकडे होते, या लोकांना करायला पाहिजे होते. हां होते ना, पण त्यांना आमच्या पक्षात राहायचंच नव्हतं ना, मग ते पण गेले ना तिकडं. म्हणजे त्यांची मनस्थिती काय होती, त्यांचे इरादे काय होते हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. भारतीय जनता पक्ष हा सात्विक आणि हिंदुत्ववादी शुद्ध पक्ष आहे, तरी पण नेते म्हणतात की रोज खा मटण आणि दाबा कमळाचं मटण. काय तुमची हे मटण खायची त्यांना फार ओढ असेल किंवा त्यांच्यामध्ये त्यांना त्याच्यापेक्षा डिश कोणती चांगली नसेल, पण आता ते सात्विकता बित्विकता हे फक्त नावाला राहिलेली आहे. त्यांच्याकडे तसं कुठे हिंदुत्व आज बोलायले ते हिंदुत्व, याच्या अगोदर कधी हिंदुत्वाबद्दल बोलले ते? साहेबांच्या प्रश्नाला जोडूनच कोणत्या पक्षाने मुंबईत अनेक आंदोलनं केली, जैन लोकांच्या विरुद्ध नॉनव्हेज खातात, त्याचं समर्थन करता का? काय जैन लोक डासाच्या विरोधामध्ये तिथं आंदोलन केलं तर शिवसेनेनं त्यांना विरोध केला. सोसायटीजमध्ये मुंबईच्या सात्विक जेवण म्हटले जोशी साहेब, ज्या सात्विक जेवणाची गोष्ट केली त्या सात्विक जेवणावर आंदोलन केलं शिवसेनेनं. नाही, स्थानिकचे मुद्दे स्थानिकच्या विषयावर अवलंबून असतील, ते मला तिथून मुंबईचं येथून मी गोटा मारून फायदा नाही. त्यामुळं माझे इथलं प्रश्न आपण सांगू शकतो, कारण हे बघ काय जे तुम्ही पत्रकारात तुम्हाला रोजच्या रोज वाचनात लिहिण्यामध्ये काहीतरी येते, पण मजा नाही येत. त्यामुळं तिथला स्थानिकचा प्रश्न काय होता हे मी इथून नाही सांगू शकणार. दुसऱ्याला गटामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तिन्ही आमदारांची तोंड वेगवेगळ्या ठिकाणी आणि 2-3 ठिकाणी तसा राडाही झाला आहे संपर्क प्रमुखाच्या समोर अपक्ष उमेदवारांच्या प्रचारामध्ये. नेमकं काय वाटतंय? काय हीच परिस्थिती सर्वीकडे आहे. यांचेच पायपोश यांच्यामध्ये नाहीत आणि दुसऱ्याला उगाच बोट दाखवण्यामध्ये काही मजा नाही. फक्त एकच झालं आहे की ज्या निवडणुका ज्या पद्धतीने हे लढवायचा प्रयत्न करतात किंवा लढवत आहेत, ते फक्त पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, याच्यापेक्षा मी त्याला दुसरं उत्तर काहीच नाही आहे. कुठल्याही प्रकारचं कामं खरा शिवसैनिक ग्राउंडवर राहणारा आणि लोकांच्या कामी पडणारा तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच आहे. पत्रकार परिषद पत्रकार परिषद याच्यासाठी की आज समजा आम्ही आमच्या धामधुमीमध्ये असताना रोजच्या रोज आमच्या म्हणजे आम्ही दोघं तिघंजण असतील ते काय आम्ही रोज फिरत असताना पत्रकार परिषद घेतली नव्हती. आणि आज आपल्या सर्वांना बोलून घ्यावं, आमचंही मनोगत सांगावं, नांदेडकरांना तुमच्यामार्फत आमचा काही निरोप द्यावा या उद्देशाने आपली ही घेते. ठाण्यात शिवसेना महायुतीचा वचननामा सोमवारी प्रकाशित करण्यात आलाय. ठाणेकर नागरिकांसाठी शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या वचननाम्याचं प्रकाशन सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आलंय. गेल्या 3 दशकांपासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वचननाम्यात ठाणेकरांसाठी विविध महत्त्वाच्या विकास कामांचा समावेश केलाय. या वचननाम्यात शहरात मेट्रो, बुलेट ट्रेन, साकेत इथं टाटा कॅन्सर हॉस्पिटल, तसंच कासार वडवली खाडी किनारी 50 एकर क्षेत्रात आयफेल टॉवरच्या धर्तीवर 260 मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासह ठाणेकर नागरिकांसाठी अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.
30 मिनिटात सिग्नलमुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून मुंबईच्या दिशेने त्या रोडने जातील. घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता उभारणार. ठाणे कोस्टल रोड ते गायमुख ते साकेत आणि बाळकुम ते चेंदणी नवीन मार्गिका आपण तयार करतोय. अवजड मालवाहू वाहने ठाणे शहरावरून जाणार. कोस्टल रोड आनंदनगर येथे ईस्टर्न फ्रीवेला आम्ही जोडणार आहोत. किसननगर ते गायमुख या फूट हिल रोडला आम्ही चालना देणार आहोत. घोडबंदर रोडहून खाडी पलीकडे विकसित होत असलेल्या नवीन ठाण्याची कनेक्टिव्हिटी वाढवणार. त्यासाठी कोलशेत, वाघबीळ आणि गायमुख येथे 3 खाडी पुलांची उभारणी करणार आणि हा रस्ता पुढे परस्पर समृद्धी महामार्गाला जोडणार. ठाणे कोस्टल रोड मीरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली 20 मिनिटात पूर्ण करण्याच्या दृष्टीने टनेलचं काम सुरू आहे. साकेत आमणे एलिव्हेटेड रोड ठाणे समृद्धी महामार्गाशी जोडणार. कोपरीत ते पटणी हा पूल उभारणार. पटणी ते नवी मुंबई एअरपोर्टला असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला डायरेक्ट विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देणार. वर्धा इथं रस्ता सुरक्षा अभियान 2026चं आरटीओ कार्यालय इथं उद्घाटन झालंय. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, न्यायाधीश विजय देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञासह रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शन शिबिराचं जिल्हाभर आयोजन करण्यात आलं. नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांनी केलं. यावेळेसचा आपला जो आहे तो 37वा रस्ता सुरक्षा अभियान आहे आणि या अभियानाचं आपलं एक बोधवाक्य आहे ते म्हणजे सडक सुरक्षा जीवन रक्षा. 1 जानेवारी 2026 पासून ते 31 जानेवारी 2026 पर्यंत आपण हा रस्ता सुरक्षा अभियान राबवणार आहोत. या अभियानामध्ये आपल्या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत आणि साधारणतः 1 तारखेपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या अनुषंगाने आणि आज हा आपण एक उद्घाटन सोहळा घेतलेला आहे. परंतु या 12 तारखेपर्यंत माझ्या कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक, सर्व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी अविरत असं परिश्रम घेऊन आतापर्यंत साधारण 4000 विद्यार्थ्यांपर्यंत, मग ते हिंगणघाट असू द्या, सेलू असू द्या, आष्टी असू द्या, अशा विविध तालुक्यामध्ये जाऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक रस्ता सुरक्षेविषयक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना मी असं आवाहन करते की त्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जर आपण 2025 मध्ये आम्ही जो विचार केलेला होता, 2024 मध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातील अपघात, त्यामध्ये होणारे मृत्युमुखी पडणारे आपले नागरिक आणि जखमी होणारे नागरिक यांची जर आपण तुलना केली 2025च्या याच्याने, तर 2024 मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खालच्या स्तराला होतो. परंतु 2025 मध्ये आपल्या जिल्ह्यातील ऍक्सिडेंट हे 13% कमी झालेले आहेत आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. जखमी होणाऱ्यांचं प्रमाण देखील 20% कमी झालेलं आहे. परंतु हे प्रमाणच शून्य करण्याकरिता सर्व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. 2 व्हीलर चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावावा. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. अतिवेगाने वाहन चालवू नये किंवा चुकीच्या डिरेक्शननी ओव्हरटेकही करू नये आणि चुकीच्या लेननी पण आपलं वाहन ठेवू नये, जेणेकरून आपला जीव हा आपण सुरक्षित ठेवाल. प्रत्येकाने असाच एक विचार करावा की आपला हा जो प्रवास आहे, जो आपण वाहन चालवतानाचा जो प्रवास आहे, तो सुरक्षित झाला पाहिजे. आपण सुरक्षित घरी पोहोचलो पाहिजे. याबाबत सर्वांनी स्वतःची. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नवदाम्पत्य पुष्कराज क्षीरसागर आणि पूजा क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या विवाहाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 1986 पासून शिवसेना आणि भगवा विचारधारेप्रती एकनिष्ठ राहून हिंदुत्ववादी चळवळीला बळकटी देणारे, तसंच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापुरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढलेत. ऋतुराज आणि पुष्कराज क्षीरसागर या युवा नेत्यांनी समाजकार्यात सक्रिय राहावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांचा चांदीची तलवार, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चांदवड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भूषण जयचंद कासलीवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ही निवड तहसील कार्यालय चांदवड येथील प्रशासकीय इमारतीतील मध्यवर्ती सभागृहात पार पडले। या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून थेट निवडून आलेले नगराध्यक्ष वैभव विजय बागुल यांनी कामकाज पाहिलं। उपनगराध्यक्षपदासाठी भूषण कासलीवाल यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते। त्यांच्या नामनिर्देशनाला नगरसेवक राहुल कोतवाल यांनी सूचक तर नैना वाघ यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला। निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। भाऊ, आज चांदोड नगर परिषदेची उपनगराध्यक्षपदी म्हणून आपली निवड झाली, काय सांगाल? 2 मिनिटं शांत राहा। अहिल्यादेवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या चांदोड नगरीमध्ये आई रेणुका देवीच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने चांदोड नगर परिषदेची निवडणूक झाली, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही जी निवडणूक झाली आणि त्यानंतर पूर्ण भारतीय जनता पार्टी त्याप्रमाणे युती आणि बाकीचे सर्व सभासद मिळून एकीमेकीच्या वातावरणामध्ये चांदोड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र मिळून आज चांदोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची ही जी निवडणूक झाली त्याबद्दल मी आमच्या सर्व नगरसेवकांचे, त्याचप्रमाणे आमचे नेते माननीय राहुलदादा आहेर, त्याचप्रमाणे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल आणि आमची सर्व टीम, यामध्ये आमचे सर्व नगरसेवक यांच्यामुळे आज पूर्ण चांदोड नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली आहे ती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि चांदोड शहराच्या विकासाच्या बाबतीत झाली आहे। आम्ही सर्वजण एकत्रितपणे पूर्णपणे चांदोड शहराच्या विकासासाठी काम करणार आहोत। आम्ही ह्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये पण सरकार आहे, राज्यामध्ये पण सरकार आहे आणि त्या पद्धतीने पालकमंत्रीसुद्धा आपले गिरीश महाजन साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांदोड शहराचा विकास करणार आहोत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या गोष्टी बाकी आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व नगरसेवक मिळून करू आणि आम्हाला ज्या गोष्टी आमच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बाकी आहेत त्या महत्त्वाच्या ज्या आहेत, पाणी पुरवठ्यामध्ये जे थोडंफार काम बाकी आहे, भुयारी गटारचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाचं गार्डन तयार करणं आहे, वेगवेगळ्या प्रभागामध्ये रस्त्यांचा विकास करणं आहे। हा सगळ्यांचा जर एकंदरीत जर प्रवास जर बघितला तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे जेवढी कामं झाली त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली सर्व कामं आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ह्या दृष्टिकोनातून एकच अजेंडा घेऊन चालणार आहोत का फक्त शहराचा विकास, कारण की हे शहर अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे। याचं नाव पूर्ण भारतभर जगभर आहे आणि आमचा दृष्टिकोन हा चांदवड शहराचा निस्ता चांदवड शहराचा विकास नव्हे तर पूर्ण भारतामध्ये चांदवड शहराचं नाव हे लौकिक झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व गोष्टी ज्या ज्या आम्ही सांगितल्या आणि ज्या वचननाम्यामध्ये आम्ही वारंवार दिल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करू। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। भोगी संक्रांती निमित्त श्री रुक्मिणी मातेला अलंकार परिधान करण्यात आले। यामध्ये सोनेरी मुकुट, वाक्याजोड, तोडेजोड, कानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जोमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकारांचा समावेश होता। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा अतिशय महत्त्वाचा असा अक्षता सोहळा आज पार पडतोय। सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर हा विवाह सोहळा पार पडत आहे। सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा यावेळी पार पडतोय। साधारण 900 वर्षांची परंपरा असणाऱ्या या अक्षता सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोव्यातून मोठ्या संख्येने सिद्धरामेश्वर भक्त उपस्थित राहतात। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झालाय। या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण ठरतात त्या विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या। संस्कार भारतीकडून मागच्या 27 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। यंदा मतदानाचा अधिकार हा मुख्य संकल्प या रांगोळ्यांमध्ये दिसून येतोय।
साधारण 150 संस्कार भारतीचे सदस्य या रांगोळ्या साकारण्यासाठी मेहनत घेत आहेत। या रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1000 किलो रंग आणि 50 पोते रांगोळीचा वापर करण्यात आलाय। नमस्कार, अनंत नारायण देशपांडे, संस्कार भारतीचे सचिव म्हणून जबाबदारी आहे माझ्याकडे। गेली 27 वर्षे झालं रांगोळीचा हा नंदीध्वज पायघड्यांचा उपक्रम आम्ही करतो आहोत। या वर्षीचे 28वं वर्ष आहे। तर दरवर्षी आपण एक सामाजिक संदेश यातून देतो आणि वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या याच्यातून कार्यकर्ते इथे उत्साहाने सहभागी होतात। यावर्षी पण नरसोबाची वाडी, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली या ठिकाणून कार्यकर्ते संस्कार भारतीचे आलेले आहेत। अखिल भारतीय काम चालतं संस्कार भारतीचं सगळं। तर ह्या वर्षीचा सामाजिक संदेश आहे तो नागरी कर्तव्य। आपली जी नागरी कर्तव्य आहेत सगळ्या नागरिकांची, त्यातलं आता सध्या लेटेस्ट जे आलेलं आपल्या तोंडासमोर आलेलं आहे ते मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावला पाहिजे, तो पण संदेश आपण यातून दिलेला आहे। आणि बाकीची पण जी नागरी कर्तव्य आहेत 10-15 नागरी कर्तव्य जे आहेत, जसं की इमारतींचं संवर्धन संरक्षण, त्यानंतर भारताच्या संस्कृतीचं जतन आणि पर्यावरण सुरक्षा, वाहतुकीचे नियम पाळणे, असे वेगवेगळे जे विषय आहेत जे नागरिकांची कर्तव्य आहेत ते आपण ह्यातून मांडलेली आहेत। साधारण 150 ते 200 कार्यकर्ते कलाकार यात सहभागी झालेले आहेत आणि खूप उत्साहाने काम करतायत। सकाळी 6 वाजल्यापासून हे काम हिरेअब्बूच्या वाड्यापासून चालू झालेले आहे। सकाळी हिरेअब्बूंच्या हस्ते तिथे उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाचं। नाशिकचे एक छोटे 10 वर्षाचे बालव्यास आर्यावर्त हे ह्या उद्घाटन प्रसंगी होते, जे स्वतः भागवतकार आहेत, छोटे भागवतकार आहेत। तर त्यांच्या हस्ते पण हे उद्घाटन झालेलं आहे। तर असं सुंदर नयने मनोहर अशा रांगोळ्या इथे प्रगट होतात। आता त्याच्यासाठी साधारण 1000 किलो रंग लागतो आणि एक 50 पोते रांगोळी ह्याच्यासाठी लागते। तर असं कार्यकर्ते उत्साहाने छान रांगोळी करतात।